चला आता आपण बघूया साहित्य काय काय घेतले ते बघा. ते तेजपत्ता घेतलाय, हे मसाले घेतले थोडे, हे घेतले चक्री फूल आहे, विलायची आहे मोठी, काली मिऱ्या घेते 2, लवंग घेतल्यात 2 आणि दालचिनी घेतले. आता इकडे बघा हे दही घेतलेलं आहे. हे दही मी नंतर टाकणार आहे, पण हे वाटणाला काय काय लागते ना ते घेतलं आहे. हे खडे मसाले पण वाटायसाठीच घेतलेले मी, मसाल्यामध्ये वाटणार आहे. कोथिंबीर घेतले, पुदिना आहे, हे लसूण आहे, अद्रक आहे, टोमॅटो आहे आणि कांदे घेतलेत आणि हे खोबरा. बघा आता कांदे आपले भाजून झाले. कांदे आता भाजलेले काढते आणि खोबरा भाजते. चला आता हे बघा मसाला वाटलेला आपला तयार झालेला आहे. आता आपण फोडणीला घालूया. चला तेल गरम झालं, मसाला टाकूया आपण याच्या तेलामध्ये. आता मसाला मस्त असं तेलामध्ये परतून घेणार आहे मी, भाजून घेणार आहे. हे बघा आता मी याच्यामध्ये मसाल्यामध्ये ना भाजलेल्या मसाल्यामध्ये सर्व तेलामध्ये व्यवस्थित भाजलं, त्याच्यामध्ये चिकन टाकले आणि आता याच्यात मी पाणी नाही टाकणार आहे. हे वाफेवरतीच मी शिजवून घेणार आहे, कारण हे ना मला सुकं बनवायचं आहे, त्याच्यामुळे पाणी नाही टाकणार याच्यामध्ये. आता हे शिजायला सोडले. चला आता बघूया आपण चिकन शिजलंय काय. बघा मी पाणी याच्यामध्ये अजिबात टाकलं नाही, नुसतं चिकनचंच पाणी सुटलेलं आहे बघा. आणि आता व्यवस्थित चिकन असं शिजायला आलेलं आहे. आता मी ह्याच्यावरती ना दही टाकून घेते. हे बघा दही टाकते ह्याच्यात. दही मी असं बारीक करून घेतलंय, चमच्याने हालून घेतलंय. 3 चमचे दही टाकलंय. हे अर्धा किलो चिकन आहे, त्याच्यामध्ये मी फक्त 3 चमचेच दही टाकलंय. तुम्ही पण बनवाल ना, पहिला असं तेलामध्ये चिकन शिजवून घ्या, नंतरला चिकन शिजायला आला की त्याच्यावरती अर्धा किलो चिकनला 3 चमचे दही टाका आणि पूर्ण वापस असा हलवून आणि वापस झाकण टाकून वाफेला ठेवा. पण 5 मिनटं पुन्हा दही टाकून अशी ठेवा वाफेला, नंतरला मग मसाले टाकू. तर काढते मी, 5 मिनटं झाली दही टाकून. आता मसाले टाकूया आपण ह्याच्यामध्ये. मसाले टाकते, तिखट मसाला टाकले, हळद टाकते, धना पावडर आहे, चिकन मसाला. सर्व मसाले आपण असे हलवून घेऊया मसाले सर्व. ह्याच्यामध्ये मी पाणी थोडं पण नाही टाकलंय बघा. ह्याला आता आपण असं वाफेवरती शिजवून द्यायचं. मस्त की मसाल्याला असं तेल सुटेपर्यंत शिजलं की आपण गॅस बंद करू. चला आता आपण बघूया चिकन शिजलंय. हे बघा मस्त की असं तेल पण सुटलंय, मस्त की चिकनला असं कलर पण आलेला आहे बघा. आता हे आपलं आहे ना चिकन पूर्ण रेडी झालेलं आहे, शिजलंय पण व्यवस्थित. आता मी ह्याच्यावरती आहे ना कोथिंबीर जी टाकणार आहे. पहिलं मीठ टाकते, मीठ नव्हतं टाकलं.